नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा 30 मार्च पासून नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. बघा या दिवसापासून हिंदू वर्षाला आणि मराठी नव वर्षाला सुरुवात होत असते गुढीपाडव्यापासून. तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला लाल पिवळ्या पोटलीचा काय उपाय तोडगा आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे. तो गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की आपल्याला करायचा आहे. तर यामुळे आपल्या घरातील जे काही म्हणजेच धनधान्यामध्ये बरकत होते, म्हणजे धनधान्यात वाढ होते आणि त्यानंतर आपल्या घरात म्हणजेच कोणत्याही म्हणजे अन्नपूर्ण मातेचा हे घरात वास राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची, हा तोडगा करायचा असतो बघा. आणि हा म्हणजेच तुम्हाला ही लाल पोटली कुठं बांधायची, त्याच्यानंतर काय सेवा करायची, पिवळी पोटली कुठे बांधायची, काय सेवा करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुमच्याही आता हा तोडगा आपल्याला स्वामींच्या केंद्रातच भेटतो बघा. जर गावाकडं खरंच म्हणजे स्वामींचं केंद्र वगैरे नसेल जवळपास तर तुम्हाला हा तोडगा घरच्या घरी कसा बनवायचा तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा आपल्याला हा तोडगा गुढीपाडव्याच्या वर्षाला म्हणजेच मराठी नवीन वर्षाला हा तोडगा करायचा असतो बघा. कारण की ज्या घरात प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी हा तोडगा म्हणजे प्रत्येक जण करत असतो आणि हा तोडग्याचे भरपूर असे फायदे बऱ्याच जणांना आलेले देखील आहेत. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या घरात म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याही घरात धनधान्य म्हणजे टिकून राहावं, त्यात वाढ व्हावी किंवा माता लक्ष्मीचाही आपल्यावरती आशीर्वाद राहावा, त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहावा. तर प्रत्येक जणाला काही ना काही म्हणजे हे वाटतच असतं आपल्या स्वतःच्या घरासाठी. आणि बघा ह्या सेवेने ह्या तोडग्याने घरात देखील वर्षभर भरभराट राहते आणि अन्नधान्याला धान्य टिकून राहतं बघा. घरात कशाचीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे हा उपाय मी म्हणते नक्कीच प्रत्येक महिलेने आपल्या घरात हा करायचाच आहे बघा. तर हा तोडगा आपल्याला बघा कसा करायचा तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही पिवळा तोडगा आहे बघा. हा असा केंद्रात भेटतो. पिवळी आणि लाल पोटली अशी ह्या दोन पोटल्या आपल्याला केंद्रामध्ये एकत्र भेटतात. जर तुमच्याही जवळपास कुठे केंद्र वगैरे असेल स्वामी महाराजांचं तर हे दोन पोटल्या तुम्हाला फक्त 60 रुपयाला भेटतात. आणि ह्यामध्ये सगळं असतं, फक्त एवढंच की या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये आपल्याला एक मूठभर फक्त गहू टाकायचे असतात आणि सेवा करायची असते बघा. तर बघा ह्या पोटलीमध्ये आपल्याला रंगाडी हिरडा असतो. जर तुम्हाला ही पोटली कुठंच भेटली नाही तर तुम्ही घरच्या घरी देखील ही पोटल्या ह्या दोन पोटल्या कशा बनवायच्या तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर काही साहित्य लागते ह्यासाठी तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये पिवळ्या पोटलीमध्ये आपल्याला रंगाडी हिरडा लागेल, तांब्याची पावले, तांब्याची नाणी, हळकुंड, नागकेशर आणि संधव मीठ असेल तर अतिउत्तम, नाहीतर तुम्ही साधं मीठ हे घेऊ शकता बघा. तर रंगाटे हिरडाचे आयुर्वेदिक दुकानं असतात ना त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा. पुन्हा तांब्याची पावले आणि तांब्याची नाणी, जे काही पूजा साहित्याचं दुकान असतं, धार्मिक दुकाने असतात त्यामध्ये तुम्हाला हे साहित्य भेटून जाईल. तांब्याची पावले आणि तांब्याची नाणी बघा. आणि हळकुंड तर प्रत्येकाच्याच घरात असतं. एक हळकुंड अखंड तुम्हाला घ्यायचा आहे, तुटल्यानं वगैरे नकोय, त्याच्यानंतर कीड वगैरे लागलेले आपल्याला नकोय, तसं खंड आणि चांगला हळकुंड घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर नागकेशर घ्यायचं आहे तर ते देखील तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटून जाईल बघा. आणि मीठ तर काय प्रत्येकाच्या घरात असतात तर ते देखील तुम्हाला एक मूठ मीठ घ्यायचं आहे बघा. आणि ह्यामध्ये पिवळ्या पोटलीमध्ये तुम्हाला हे सगळं एकत्र करून बघा एक मूठ आपल्याला आपल्या धान्यातील एक मूठ गहू आपल्याला ह्यामध्ये म्हणजेच घ्यायचा आहे, टाकायचे आहेत ह्या पिशवीमध्ये, ह्या पोटलीमध्ये भरायचा आहे. आणि बघा तुम्हाला हा तोडगा जर भेटला नसेल तर हा तुम्ही म्हणजे पिव्हळाचं कापड किंवा पीस असेल तुमच्याकडे तर हे पिसाने तुम्ही देखील एक छोटीशी अशी पोटली शिवायची आहे तुम्हाला. हे सगळं सामान म्हणजे रंगाडी हिरडा, तांब्याची पावले, तांब्याची नाणी, हळकुंड, नागकेशर, मीठ आणि एक मूठ गहू आपल्याला ह्यामध्ये ह्या पोटलीत ठेवायचे आहेत. आणि ह्यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सेवा करायची आहे. तर ही पोटली आपल्याला आपल्या किचन मध्ये लावायची आहे आणि ती ईशान्य कोपऱ्यात आपल्याला ही लावायची आहे बघा. तर ह्यामध्ये अन्न म्हणजे ही पोटली जेव्हा आपण आपल्या किचन मध्ये लावतो तर तेव्हा आपल्याही घरात अन्नपूर्णा मातेचा वास राहतो आणि आपल्याही घरात म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही बघा. असं म्हणतात, मी
माझ्याकडे देखील म्हणजे नाही का, आता हे मी पोटली ह्या वर्षीसाठी घेतली, पण पहिल्या वर्षीची पोटली आहे ती मला आता ह्या गुढीपाडव्याला बघा विसर्जित करायची आहे. वाहत्या प्रवाहात आपल्याला ते सोडायचे असेल. ज्यांनी गेल्या वर्षी हा उपाय केलेला असेल तर त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ती पोटली आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे आणि नवीन अशी पोटली बनवायची आहे बघा. तर ही पोटली तुम्हाला किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात लावायची आहे बघा. आणि ह्या पोटलीचे भरपूर असे फायदे आहेत. जेव्हा तुम्ही ही पोटली म्हणजे घरात लावताना किचन मध्ये, तर त्याने भरपूर असे फायदे आपल्या घरात होतात. अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही. आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. अन्नपूर्ण मातेचा आपल्या घरात वास राहतो. आणि ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा वास असतो ना, त्या घरात बघा साधं सिंपल जरी जेवण बनवलं ना तरी त्या अन्नाला एक वेगळीच टेस्ट असते बघा, चव असते. जेणेकरून बघा ना, बाहेरचा व्यक्ती आला की म्हणतो जेवण अगदी छान केलंय, पण आपल्याला माहित असतं की आपण त्याच्यात किती साहित्य घातले. तर बघा ज्यांच्या म्हणजे आणि ज्यांच्या हा म्हणजे ज्यांच्यावरती अन्नपूर्ण मातेचा वास असतो ना, ज्या महिलेवरती, तर त्यांच्याकडून म्हणजे कोणतंही अन्न बनवते ते चवदारच होत असतं बघा. आणि असं म्हणतात की ही जेव्हा पोटली आपल्या घरात लावतो तर त्या तेव्हापासून आपल्या घरात कोणत्याच गोष्टीची म्हणजे धान्याला धान्य लागत असतं. आपल्याला कधी वाटतं का की आपल्या हे घरातलं धान्य संपावं, किंवा म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की जे काही आपण आणतोय प्रत्येक महिन्याला, किंवा जे काही आपण एकदम साठा करतोय तर ते वर्षभर संपू नये, ते अखंड म्हणजे त्यात वाढ व्हावी पण संपू नये, असं प्रत्येकाला वाटत असतं बघा. तसंच म्हणजे धान्याचं सुद्धा म्हणजे आपण जसं म्हणतो की लक्ष्मी जे काही घरात येते पैसा येतो त्यात वाढ व्हावी कमी नका व्हायला, तसंच आहे हे. आपल्या हे घरात जे काही धान्य आपण घेत असतो वर्षभरासाठी, तर ते आपल्याला म्हणजे धान्यात धान्य जसं म्हणतो ना वाढ होत राहावी, त्यासाठी आपल्याला हे तोडगा करायचा असतो बघा. तर ह्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही म्हणजे हा तोडगा आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सेवा करायच्या आहेत बघा. तर सेवा मी तुम्हाला नंतर सांगते. तर बघा ही लाल पोटली आहे ना, तर ह्यामध्ये आपल्याला हे आहे बघा, लाल पोटली मध्ये आपल्याला वडाची मुळी आहे आणि एक पारंबी घ्यायची आहे यामध्ये बघा. तर जर तुम्हाला म्हणजे नाही का मुळी आणि एक पारंबी बघा, वडाच्या झाडाची मुळी अथवा पारंबी 1-1.5 इंच आपल्याला लागेल आणि लाल रंगाच्या पिशवीमध्ये आपल्याला हे दोन्ही ठेवायचं आहे बघा. आणि ह्यावरती सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर ही आपल्याला मुख्य दरवाजाच्या आपल्या मध्यभागी आतील बाजूस आपल्याला हे लावायचे आहे. म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस म्हणजे घरातील आतील बाजू, तिथं हे वरती आपल्याला ही पोटली अडकवायची आहे बघा. तर ह्यामुळे आपल्या घरात जे काही निगेटिव्ह ऊर्जा असते किंवा जे काही आपल्या घरात दोष लागलेले असतात, तर ते हे आकर्षित करण्याचं काम करतं. आणि ह्या पोटलीचा म्हणजे सगळ्यांनाच अनुभव येतो असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्या 2 पोटल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला नक्कीच करायच्या आहेत बघा. आता बघा हे गावाकडे तसंच उपलब्ध होईल बघा. म्हणजे नाही का एक ह्यामध्ये लाल ह्याच्यात बघा एक रंगाळी हिरडा देखील 1 इंचाचा किंवा 2 इंचाचा आपल्याला टाकायचा आहे. एक रंगाळी हिरडा. त्याच्यानंतर ना वडाच्या झाडाची मुळी जर तुम्हाला भेटली तर ठीक, नाही तर मग तुम्हाला ह्यामध्ये वडाच्या झाडाची पारंबी देखील चालते. वडाची मुळी किंवा पारंबी यामध्ये टाकायची आहे, एकदम छोटीशी 1-1.5 इंचाची. आणि हे एक अशी पोटली बनवायची आहे बघा ब्लाऊज पीसाची. जरी तुम्ही घरच्या काही पोटली बनवली त्यामध्ये सामान सर्व साहित्य टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. तर ह्यावरती आपल्याला काही सेवा करायची आहे, तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा ह्या 2 पोटल्या तुम्हाला असं हातात धरायच्या आहेत किंवा एका डिश मध्ये घ्यायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे गुगुळाचं धूप बघा, म्हणजे धूपचं नावच आहे ते गुगुळाचं धूप, तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला हे भेटून जाईल बघा. तर हे दोन्ही पोटले आपल्याला आपल्या उजव्या हातात धरायचे आहेत आणि खाली आपल्याला धूप पेटवायचा आहे. आणि त्या धूपचा धूर जो असतो ना तो ह्यावरती पोटल्यांवरती आला पाहिजे, असं आपल्याला हे पोटल्या धरायच्या आहेत. आणि यावरती अशा पोटल्या धरून आपल्याला ही सेवा करायची आहे बघा. तर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे, एक किंवा 11 माळी, जास्त म्हणजे नाही का 11 माळीच करायच्या असतात. जर तुम्हाला शक्यच नाही झाली की, कारण आपल्याला या दिवशी भरपूर अशा सेवा देखील असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला
नाही का हे शक्य नाही झालं जास्त सेवा करणं, तर तुम्ही एक तरी माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करायचे आहे. आणि त्याच्यानंतर काळभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला ह्या 2 पोटल्या हातात घेऊनच म्हणायचे आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र 11 माळी जप किंवा 1 माळ तरी तुम्हाला करायची आहे. आणि कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला 11 वेळा किंवा 1 वेळा तरी म्हणायचंच आहे बघा. ज्यांना खरंच शक्य आहे, टाईम आहे, घरातल्या कोणीही व्यक्तीने ही सेवा, ही तोडगा करू शकतो बघा. आणि बघा, जर सगळी फॅमिली जर एकत्र येऊन जर हा तुम्ही तोडगा करत असाल तर अतिउत्तम. तर बघा, जर तुमच्या घरात कोणीच नसेल ना, तुम्ही एकटेच असाल आणि जरी तुम्हाला टाइम असेल तर 11 माळे आवर्जून करा. आणि कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे बघा. आणि ही सेवा झाल्यानंतर ना बघा, आपल्याला ही 2 पोटल्या स्वामी महाराजांच्या समोर म्हणजेच देवासमोर आपल्याला अशाच 5-10 मिनिटं ठेवायच्या आहेत. आणि नंतर मग हे आपल्याला हा तोडगा जो आहे तो ज्या त्या ठिकाणी ठेवायचा आहे बघा. हा पुन्हा एकदा सांगते, तर हे आपल्याला किचनमध्ये लावायचं आहे. ईशान्य कोपऱ्यात आपल्याला ठेवायचं आहे. आणि जरी तुम्हाला किचनमध्ये कुठं जागा नसेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या देवघरात सुद्धा ईशान्य कोपऱ्याला, जर देवघर असेल तुमचं तर ईशान्य कोपऱ्याला सुद्धा ही तोडगा तुम्ही म्हणजे देवघरात सुद्धा ठेवू शकता. किंवा तुम्ही किचन मध्ये एखाद्या खेळायला वगैरे सुद्धा अडकून देऊ शकता. फक्त ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे. आणि हा लाल रंगाच्या पुरचुनीतला तोडगा आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती आतील बाजूला बघा लावायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, आतील बाजूलाच हा तोडगा लावायचा आहे आणि सेवा करूनच लावायचा आहे बघा. आणि ज्यांना खरंच असं वाटतंय तुम्हाला की मासिक पाळी, विठाळ किंवा सुतक वगैरे आलेला असेल आणि त्यांना ही सेवा, हे 2 तोडगे म्हणजे तुम्हाला करायचेच आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी, पण तुम्हाला म्हणजे काही कारणाने सुतक, विटाळ, मासिक पाळी असेल त्याच्यामुळे तुम्हाला हा तोडगा करता येत नाही, तर तुम्हाला हा तोडगा कधी करायचा आहे तर म्हणजे एखाद्या बुधवारी आणि शुभ दिवशी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे बघा. तर आधीच म्हणजे लवकर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की तुम्हाला कसं गावाकडे वगैरे केंद्र वगैरे नसेल तर तुम्हाला हे तुम्हाला गोळा करायला साहित्य जरा टाइम लागेल. त्याच्यामुळे लवकरच हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, हे 2 तोडगे मी आत्ताच आणून ठेवलेत, कारण कसं होतं केंद्रात सुद्धा भरपूर जण घेणारे असतात, त्याच्यामुळे हे तोडगे काही भेटत नाहीत. कारण गेल्याच वर्षी असं झालं की मी शेवट गेलते घ्यायला, मला वाटले की असतील शिल्लक, पण नशीब आणि स्वामीच्या कृपेने ते मला भेटलेत. पण ह्या वर्षी मी लवकरच हे 2 तोडगे आणलेत बघा. आणि नक्की करा, खूप सारा म्हणजे प्रभावीशाली तोडगा आहे हा. तुम्हाला हा नक्कीच करायचा आहे बघा. आणि ज्यांना सुतक, विटाळ, मासिक पाळी वगैरे असेल आणि ज्यांना खरंच इच्छा असेल हा तोडगा करायची, तर त्यांनी म्हणजे एखाद्या बुधवारी शुभ दिवशी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे बघा. अमावस्या पौर्णिमेला नका करू, शुभ दिवशी तुम्ही हा तोडगा करा. किंवा चैत्र महिन्यात आता बुधवार वगैरे येतील, फक्त शुभ दिवशी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे चैत्र महिन्यात. आणि ह्या सगळ्या सेवा नक्की करा आणि नंतरच हा तोडगा लावा. आणि जर पुढल्या म्हणजे गेल्या वर्षीची पुरसंख्या असेल तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडायचे आहे. तर ह्या म्हणजे पुरसंध्येचा खूप सारा फायदा आहे. तर म्हणून सांगते मी, नक्की म्हणजे नक्की महिलांनो हे तोडगे नक्की करा. प्रत्येक महिलेला असंच वाटत असतं की म्हणजे ती प्रत्येक गोष्टी काटकसर ही करत असते. आणि मग ही गोष्ट मी म्हणते करायला काय हरकत आहे ना तुम्हाला. कारण कसं असतं, जेव्हा आपण हे तोडगे काही उपाय आपल्या घरासाठी करत असतो ना, तर कुठेतरी मी म्हणते तुमचा प्रयत्न जरी असले ना तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की 99% जरी तुमचे कष्ट असतील ना, तर 1% तुमचा नशीब असतं बघा. तुम्ही जो देवासाठी दिलेला वेळ असतो ना, तो कुठे ना कुठे तुमच्या कामी मार्गी लागत असतो ह्या गोष्टी करून. त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा गुढीपाडव्याच्या दिवशी हे 2 तोडगे. आणि बघा, काही म्हणजेच काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला नक्की विचारू शकता, काही अडचणी असतील तर. आणि खरंच नक्की करण्याचा प्रयत्न करा तुम्ही हा तोडगा. गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही बुधवारी करू शकता शुभ दिवशी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.